घराची साफसफाई करताना अनेकदा अशा काही वस्तू सापडतात ज्या वर्षानुवर्ष आपल्या नजरेआड गेलेल्या असतात. कधी जुनी कागदपत्रे, कधी नाणी, तर कधी एखादी मौल्यवान आठवण हाताला लागते. मात्र एका कुटुंबाच्या बाबतीत घडलेली घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ठरली. नेहमीप्रमाणे घरातील जुने सामान आवरत असताना या कुटुंबाला एक असा कागद सापडला ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला मोठं वळण मिळाले. सुरुवातीला त्यांनाही त्याचं महत्त्व कळलं नाही, पण काही वेळातच तो कागद त्यांच्या नशिबाची किल्ली ठरला. मिळालेल्या माहितीनुसार घराची स्वच्छता करत असताना कुटुंबातील एका व्यक्तीच्या हाती त्यांच्या आजोबांचे सुमारे 30 वर्षापूर्वीचे बँकेचे पासबुक लागले. उत्सुकतेपोटी त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये जमा रक्कम पाहून संपूर्ण कुटुंबच थक्क झाले. त्या खात्यात 1,00,000 रुपये जमा असल्याची नोंद दिसत होती. 3 दशकांपूर्वीची ही रक्कम त्या काळात खूप मोठी मानली जात होती. यानंतर त्यांनी पासबुकमधील इतर नोंदीही तपासल्या. त्यावेळी त्यांनी केवळ 1,00,000च नव्हे तर खात्यात आणखी मोठी रक्कम असल्याचं लक्षात आले. हा अनपेक्षित शोध लागल्यावर कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती संबंधित व्यक्तीनं सोशल मीडियावर शेअर केली. त्याचबरोबर इतक्या वर्षापासून वापरात नसलेल्या किंवा विसरलेल्या बँक खात्यातील पैसे परत मिळू शकतात का, असा प्रश्नही त्यांना उपस्थित केला. त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत आवश्यक प्रक्रिया सांगितली. काही युजर्सनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित खाते मृत व्यक्तीच्या नावावर असल्यास आवश्यक कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र आणि आपण कायदेशीर वारस असल्याचे पुरावे बँकेत सादर करावे लागतात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानुसार नियमानंतर त्या खात्यातील रकमेवर दावा करता येऊ शकतो, असा सल्ला अनेकांनी दिलाय.